प्रभाग क्रमांक 5 मध्ये 5 वर्ष लुबाडले. आता 4,000 रुपये देऊन मत विकत घेत असल्याचा माजी नगरसेवकांवर आरोप. माझी बायको, माझा मुलगा कसा निवडून येईल याचा प्रयत्न सुरू. पायाखालची वाळू सरकली, विकास कामे केली नाहीत, पण माळी, मुस्लिम आणि मराठा समाजाच्या मतांचा उपयोग. शिवसेना उमेदवार चंद्रकांत मैंगुरे यांचा हल्लाबोल. मिरजेत प्रभाग क्रमांक 5 मध्ये विकास कामे केली नाहीत. 5 वर्ष जनतेला लुबाडलं. आता जनतेच्या पैशाने माजी नगरसेवक मत विकत घेत असल्याचा आरोप शिवसेना पक्षाचे उमेदवार चंद्रकांत मैंगुरे यांनी केला आहे. शिवसेना पक्षाचे उमेदवार चंद्रकांत मैंगुरे, रुक्मिणी आंबिगिरे, अमानुल्ला सय्यद, निर्मलाताई घोडके यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद घेतली होती. प्रभागांमध्ये शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत असल्याने माजी नगरसेवक संजय बापू मेंढे, करण जामदार यांनी आता जनतेला लुबाडलेला पैसा बाहेर काढला आहे. मताला 4,000 रुपये देऊन मत विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला जातो आहे. दारू आणि मटणाच्या आमिषाला बळी पडू नका. सक्षम उमेदवाराला मत द्या. निवडणुकीपुरतं मराठा, माळी, लिंगायत, मुस्लिम या समाजाच्या जीवावर राजकारण करून काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवकांनी आपली पोळी भाजली. आम्ही गेली कित्येक वर्ष प्रभागातील पद नसताना समस्या सोडवण्यासाठी आंदोलनं केलीत. त्यामुळे विजयी शिवसेना उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे. प्रभागांमध्ये 9 ते 9,500 मतदान हे मुस्लिम समाजाचं असून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने फक्त मतासाठी वापर केला. असं पंचवार्षिक निवडणुकीत मुस्लिम उमेदवार पडला आणि बाकीचे सगळे निवडून आले. हे राजकारण समजून शिवसेना आणि सर्व पॅनलला मतदान करण्याचे आवाहन अमानुल्ला सय्यद यांनी केलं आहे. आज शिवसेनेचे आमचे 4 उमेदवार आम्ही सर्वजण घर टू घर प्रचार करत असताना अ गटातून आमच्या निर्मलाताई घोडके, ब गटातून आमचे रुक्मिणीताई आंबिगेर, तसंच मियालाल सय्यद आणि ड गटातून मी स्वतः चंद्रकांत मैगुरे आम्ही घर टू घर प्रचार करत असताना लोकांच्या मधून या गेल्यावेळी जे नगरसेवक निवडून आल्यात त्यांच्या विरोधात एवढ्या लोकांचा असंतोष आहे. परंतु आम्हाला असं जाणवलं की लोकांची साथ सगळ्या आमच्या 4 उमेदवाराला आहे आणि त्यातनं एक असं समजतंय की बाबा ह्या जे उमेदवार आहेत 20-25 वर्ष सत्ता करत असताना ह्यांनी काय केलं, ह्यांनी जनतेसाठी असू दे, इतर समाजासाठी असू दे, सर्व समाजासाठी काय केलं नाही. आता तुम्ही एवढं बघा, करण जामदारनी काय केलं, 5 वर्ष निवडून आलं, परंतु 5 वर्ष काय केलं नाही, फक्त बापाच्या जीवावर राजकारण करायचं काम केलं. संजय बापू मेंढे बघा, त्यांनी त्यांच्या घरातली 2 उमेदवार दिले आणि नुसता निवडून आणायचं काम केलं. अरे मिरजेतले अनेक प्रश्न आहेत, वार्ड नंबर 5 मधले अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न बघत नाहीत त्यांनी. फक्त माझा कसं निवडून येतोय आणि त्याचा मुलगा कसं निवडून येतो हेच त्यांनी काम आज केलेलं आहे. जनता सुज्ञ आहे. जर मला ह्या जनतेला एक विनंती करायची आहे मित्रांनो, की आज बघतोय मी आता आजपासून सगळा खेळ त्यांचा चालू झाला. 5 वर्षामध्ये जनतेला लुबाडलेला आणि जनतेचा पैसा त्यांनी आज जनतेलाच परत द्यायचं काम त्यांनी चालू केलेलं आहे. मी बघतोय 1,000 रुपये मताचं असलं तर आज 4,000 रुपये देऊन मतं विकत घ्यायची आणि लाचारी पत्करायची असं ते मला वाटतंय. का तर ह्यांनी 5 वर्षी काय कामच केले नाही. बघा मिरजेसाठी वार्ड नंबर 5 मध्ये एखादं गार्डन आहे काय, स्टेडियम आहे काय, स्वच्छ चांगलं रस्ता आहे काय, काय बघा रस्त्यात खड्डा आहे, खड्ड्यात रस्ता आहे, ह्यांनी याचा विचार कधी केला नाही. परंतु जनतेला मी एवढं सांगतो की सक्षम उमेदवार आम्ही आज का दिलेला आहे. सत्तेत आम्ही पण आहोत. आज सत्तेत आम्ही पण असताना आज लोकांच्या मध्ये चर्चा आमची सर्वांची चालू आहे. तर याचा विचार त्यांनी सर्व जनतेने करावं. पैशाला बळी न पडता सर्वसामान्याला मत देऊन तुम्ही निवडून आणा. तुमच्या दारापर्यंत आम्ही सर्व उमेदवार येऊन काम करू असं मला वाटतंय. आज ह्यांचं बघतोय मी प्रचार 5 वर्षात कधी एवढं त्यांनी फिरले नाहीत. परंतु आज लोकांच्या घरांनी फक्त चिठ्ठ्या मागवायच्या, याद्या मागवायचं, फक्त पैसे दिले की मतं विकत घेतली की त्यांचं काम झालं असं त्यांना वाटत असतंय. परंतु तुमचं मताची किंमत जर त्यांनी 50 पैसे जर करत असतील दिवसाला तर 1825 दिवस म्हणजे तुमचं काय परिस्थिती होईल याचा विचार त्या जनतेनं करायला पाहिजे. मी बघतोय मिरजेतली किती प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाकडे एकही उमेदवार, एकही नगरसेवक काय केलाय का तुम्ही त्यांनी सांगावं. 5 कामं सांगावं. तो त्याची सेटलमेंट करतोय, हे ह्याची सेटलमेंट करतोय, एवढंच करायचं काम त्यांचं आहे. परंतु आम्ही 4 उमेदवार म्हटलो जनतेच्या दरबारात जायचं आणि हक्कानं आपण मतं मागायचं. एकदा आम्हाला संधी काम करण्याची संधी द्या. त्याचं नक्की तुम्हाला या मिरजेमध्ये रिझल्ट आम्ही दाखवून देऊ. आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. लाडकी बहीण सारखी योजना त्यांनी मंजूर केली. आज गोरगरिबाच्या खात्यामध्ये 1,500 दोन हप्ते जमा केले. परंतु लोकांना हे कायम येणारे पैसे पाहिजे आहेत का यांचे 2,000 आणि 4,000 रुपये एकदा घेतलेले पाहिजेत. आणि तरुण पिढीला बाद करायचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. आता 4 दिवस फक्त दारू मटण एवढंच देणार त्यांनी.
बघा 16 तारखेनंतर तुम्ही त्यांच्या दारात गेला ना, हे कोण तू पैसे दिले चल, अशी त्यांची भाषा येणार आहे. परंतु मी एक प्रत्येक महिला असू दे, प्रत्येक आपली चांगली शिक्षण केलेली पोरं असू दे, त्यांना विनंती करतो, कुठल्याही दारू मटणाला बळी न पडता तुम्ही एक चांगला सक्षम उमेदवार निवडा, जेणेकरून तुमच्या वार्डाचा विकास जर ते करत असतील तर सक्षम उमेदवार निवडावे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि येणाऱ्या 15 तारखेला मी सर्व आपल्या मिरजी वार्ड नंबर 5 मधील नागरिकांना विनंती करतो, त्यांनी जातीपातीचं राजकारण करतील. मराठा समाज एवढा आहे, लिंगायत समाज एवढा आहे, माळी समाज एवढा आहे, मुस्लिम समाज एवढा आहे. अरे या समाजावर तुम्ही जर राजकारण करताय ना, हे आता करू नका. जेव्हा निवडून आलेला असताय तेव्हा ते करा. त्या लोकांच्यापर्यंत पोहोचा. तुम्ही जर काम केलेलं असता तर हे तुम्हाला जायची गरज भासली नसती. रस्त्यातला तुमचा मराठा समाज जातोय, मुस्लिम समाज जातोय, लिंगायत समाज जातोय, माळी समाज जातोय, त्यांची कंबरड बाद झाली तेव्हा तुम्ही त्यांचा विचार केला नाही का? तो समाज नाही आहे यांच्यापुरतं, आत्ता फक्त इलेक्शन पुरता त्यांचा समाज आहे. मित्रांनो, 4000कडे बघू नका. आज त्यांच्या पायाकडची एक वाळू का सरकल्या? आम्ही सक्षम उमेदवार घर टू घर प्रचार करत आहोत, त्यांच्याकडनं चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. म्हणून आज यांच्या छातीमध्ये धासकी भरलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सर्वांना तुम्ही एक प्रचंड मताने निवडून द्यावे, एक सक्षम तुमचा एक नगरसेवक निवडून द्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू. मैं सैयद अमानुल्लाह मियाँलाल वार्ड क्रमांक 5 का मैं इलेक्शन के वास्ते लड़ने लगो. आज देखो 20-25 बरस हुए, 20-25 बरस में आज अपना वार्ड में जो संख्या है 23,000 की संख्या है, पूरा मिला को सारा समाज मिला को. मगर इसमें से अगर देखने जाएंगे तो 9 से 10,000 मुस्लिम समाज है और 20 साल से रिकॉर्ड है, 20-25 साल से रिकॉर्ड है, एक मुस्लिम सीट आती नहीं अपनी. और इतना अपना क्वांटिटी रहने के बाद में जब उन्हें कांग्रेस रंदे, राष्ट्रवादी रंदे, कौन सा भी पक्ष रंदे, उन्हें अपने मुस्लिम सीट को लेको वापर कर को वो मुस्लिम सीट को कैसा काटने का भार और उनकी सीटा कैसा लाने का, ये जिनका टारगेट है. और तुम्हारे माहिती को बोलने की ज़रूरत नहीं. तुम्हें आज रिकॉर्ड है 5 नंबर वार्ड का, 5 नंबर वार्ड में गए टाइम अपने 4 सीटा जो आते हैं उनके, जो 3 सीटा उनके और एक मुस्लिम सीट आती है जो पिरजादी की, तो वो 3 सीटा आते हैं और 1 सीट नहीं आती. अपने इतना 9-10 हज़ार का मजमा रोको और 9-10 हज़ार के लोग रोको, अपन एक मुस्लिम सीट नहीं ला सकते. तो ये विचार करो कि इसका कारण क्या है. ये अपन सोचते नहीं, अपन ये समाज में बांटे जाने लगे, अपने मता बांटे जाने लगे. ये अपन सोचने होना है कि अपन अगर एक बार थामे कि अपनी 4 सीटा तो अपने मुस्लिम सीट 4 सीट ला सकते, मगर 1 सीट नहीं ला रहे. उसके अस्थिर सारे अपने मुस्लिम बांधों को या अपने सारे समाज को यह बोलने का मुझे चैनल के माध्यम से कि सब जने मिल को मुस्लिम सीट कहाँ नहीं. आज 6 नंबर में देखो पूरे चारों के चारों मुस्लिम सीट आते ही, वहाँ सारा एकजुट को काम होते है. मतलब तुम्हें हमें एक थोड़े से पैसे के बिके जाको आज वो काम नहीं करते, उसे पैसों को बड़ी न पड़ते. अपन अपने लोगों को वो वहाँ तक पहुँचाए कि तो वहाँ जाने के बाद में अपने जो भी मसले रहेंगे, कौन सी भी काम रहेंगे, वो अपने दिल से करेगा. इसके अस्थिर आज 5 नंबर वार्ड में अपने मुस्लिम सीट को लाना ज़रूरी है. इसके अस्थिर में मेरे ये माध्यम से सबको मेरा आह्वान है कि पैनल इंशाल्लाह मतदान करो. ये सारे लोग हैं, इन्हें काम करने वाले लोग हैं, ये बात करने वाले लोग नहीं. एक बार उनको निवड़ को दो, तुम ना 5 साल के बाद में समझ में आएगा. अभी तुम 20 साल समझे सो, अभी 5 साल उनको मौका दे तो अच्छे लोग अच्छे उतरने वाले, अच्छा काम करने वाले. ये इसके अस्थिर में बात खत्म कर दूँ. सारे 15 तारीख को एकजुट होकर अपन कैसा काम करने का वो अपने अपने दिमाग में रखो, काम करो. इसके अस्थिर में ये खत्म कर दूँ. अस्सलाम. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.